शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण काळ्या द्राक्षापासून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यानं काळ्या द्राक्षामधून वर्षाला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवलाय. जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावातील विक्रम क्षीरसागर हे एक असेच प्रयोगशील आणि अभ्यासू युवा शेतकरी आहेत. पारंपरिक पद्धतीच्या शेतीला झुकतं माप न देता विक्रम यांनी बाजारभावाचा सखोल अभ्यास केला आणि त्यातूनच त्यांना मिळाला एक नवा मार्ग, आणि तो म्हणजे काळ्या द्राक्षाची शेती. ते थेट नाशिकला गेले आणि काळ्या द्राक्षाची माहिती घेतली. त्यांना समजलं की ही द्राक्ष केवळ चविष्टच नाही तर औषधी गुणधर्मांनी भरलेली असून यामुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल अशा एक ना अनेक शारीरिक समस्यावर काळे द्राक्ष हे आरोग्य सुधारण्यासाठी अमृतासारखे उपयोगी पडतात. रक्तशुद्धीकरण, इन्शुलिन्सची वाढ, शरीरातील रक्ताचं प्रमाण या सर्व व्याधींवर याचा प्रभाव पडत असून मार्केटमध्येही या द्राक्षांना पिवळ्या द्राक्षापेक्षा जास्त भाव मिळतोय. या सर्व माहितीच्या आधारावर विक्रम यांनी आपल्या शेतात काळ्या द्राक्षाची लागवड सुरू केली आणि पहिल्याच वर्षी त्यांना किलोला 121 रुपये एवढा भाव मिळाला. व्यापाऱ्यांनी माल थेट शेतातूनच विकत घेतल्यामुळे बाजारपेठेत जाण्याची त्यांना गरजही पडली नाही. त्यांचं हे यश पाहून गावातील इतर शेतकरीही प्रेरित झाले असून आज कडवंशी गावातील अनेक शेतकरी काळ्या द्राक्षाची लागवड करत आहेत, तर काहींनी आता निर्यातीपर्यंतही झेप घेतली. विक्रम यांच्या बागेतून त्यांना 100 क्विंटलपेक्षा जास्त माल मिळाला असून 10 लाख रुपयांपेक्षा अधिक नफा मिळालाय. आणि विशेष म्हणजे पिवळ्या व काळ्या द्राक्षाच्या उत्पादनाचा खर्च जवळपास सारखाच असतानाही काळ्या द्राक्षाचा नफा आणि मागणी मात्र कितीतरी पटीनं अधिक असल्याचं ते आवर्जून सांगतात. द्राक्ष शेतीसाठी लागणारं खत, औषध व पाण्याचं योग्य नियोजन केल्यामुळं आपल्याला या शेतीतून एवढा मोठा नफा मिळाल्याचं ते सांगायला विसरले नाही. बाजारपेठेचा अभ्यास, आरोग्यविषयक माहिती, योग्य पिकाची निवड, नवे प्रयोग आपल्या शेतात राबवण्याचा धाडसीपणा या सगळ्याच्या जोरावर विक्रम यांनी आपली शेती फायदेशीरच नाही तर गावासाठी आदर्शवत बनवली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.